आहे आणि आता वाजले आहे 5:50 आणि हा आहे आजचा टाईम टेबल सगळं काय. सो बघू कसं काय होतं आजचा दिवस. आज केस वगैरे कापायला जायची का, कारण की श्रावण येतो आहे आणि ऐकायला येत असेल पक्ष्यांचा आवाज. सो सकाळ तर होते, आता प्रॉब्लेम असा आहे की उजेड नाही पडला बाहेर. सो ती बॅल्कनी साफ करायची होती, ती आता करू नाही शकत, नंतर करीन. पण आता जे दुसरं काम आहे, जे ब्लॉग एडिट करायचे, खूप ब्लॉग झालेत, खूप सारे एडिट करायचे. सो आता आम्ही ते करायला बसतो. त्याच्यानंतर जेव्हा उजेड येईल थोडं 6-6:30च्या आसपास, तेव्हा जाईन गार्डन क्लीन करायला. सगळा पसारा झालेला आहे तिकडे. सो तेच आणि काही झाडं चेंज करायचे ते आहे आजसाठी. आणि आता सध्या तर मी इकडे पाणी पितो, गरम पाणी आहे थोडं, आता थंड झालं असणार. बस त्याचे तर आता 1 मिनटं इकडे व्हिडिओ अपलोड होतो आहे. तो ब्लॉग रेडी केला, छोटा होता म्हणून लवकर झाला. सो आय विल ट्राय टू कीप म्हणजे ॲव्हरेज ब्लॉग ठेवीन मी. आणि आता इकडे 6:30 वाजलेत. तर मग मला लागली आहे भूक, का कारण की मी उठलो आहे सकाळी लवकर. तर मी फ्रीजमध्ये बघतो काय आहे काय. फ्रीजमध्ये भाजी आहे, आता चपाती आहे बघू दे. चपाती पण आहे, तर नाश्ता करीन चपाती भाजी. भेटतो चपाती भाजी घेऊन टेबलवर. तर इकडे प्लेट नव्हती भेटत, तर चपाती ह्याच्यातच घेतली वाटीमध्ये आणि डायरेक्ट कार्यक्रम करायचा आहे जेवणाचा. भूक लागलेली वा. तर मग भेटू गार्डन साफ करताना. आता एक गोष्ट दाखवतो. तिथे हे गार्डन तर झालेलं आहे. तर नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये पण तेच होतं जे सकाळी होतं. गरम केलं मम्मीने आणि चपात्या बनवल्या आणि फोडणी दिलेली, म्हणजे थोडं तिखट बनवलेलं. आणि आता मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं चाललो आहे कटिंग करायला, कारण की बाई श्रावण येतो. सो केस कापणार आहे आणि मग परत येऊन बाकीची जी कामं आहेत ती करणार आहे. तो ब्लॉग तर आता आम्ही पोचलो आहे केस कापायच्या दुकानाच्या इथे.
केस कापून झालेली आहे मस्तपैकी. आता घरी जाऊन आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि मग भेटू.